डिपेंडंट प्रोबॅबिलिटीवर आणखीन एक प्रश्न बघू. यू हॅव 8 कॉइन्स इन अ बॅग. 3 ऑफ देम आर अनफेअर. इन दॅट दे हॅव 60% चान्स ऑफ कमिंग अप हेड्स. द रेस्ट आर फेअर कॉइन्स. फेअर कॉइन म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हेड अँड टेल इज 50%. तर 8 पैकी 5 कॉइन्स चांगले आहेत आणि 3 कॉइन्समध्ये गडबड आहे. यू रँडमली चूज 1 कॉइन फ्रॉम द बॅग अँड फ्लिप इट 2 टाइम्स. व्हॉट इज द पर्सेंट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स. आता मी या बॅगमधून कुठला तरी एक कॉइन उचलणार आहे आणि त्याला दोनदा टॉस करणार आहे आणि मला शोधायची आहे दोन्ही टॉसमध्ये हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय. जर बॅगमध्ये सगळेच कॉइन फेअर असते तर माझा प्रश्न फार सोपा झाला असता की एक कुठलाही कॉइन उचलेन तुम्हाला फेअरच भेटेल आणि 2 हेडची प्रोबॅबिलिटी आहे 0.5 into 0.5 0.25. पण इथे या बॅगमध्ये 5 फेअर कॉइन्स आहेत आणि 3 अनफेअर कॉइन्स आहेत. तर जर मी बॅगमधून उचललेला कॉइन अनफेअर निघाला तर माझी 2 हेड येण्याची शक्यता 0.6 into 0.6 होते आणि जर फेअर कॉइन निघाला तर शक्यता 0.5 into 0.5 होते. तर मला असं म्हणता येईल की दोनदा हेड येण्याची शक्यता हे मी कुठला कॉइन काढतोय बॅगमधून त्यावर अवलंबून आहे की त्यावर डिपेंडंट आहे. मग अशा केसेसमध्ये आता प्रोबॅबिलिटी शोधायची कशी. तर त्यासाठी मी एक डायग्राम ड्रॉ करतो किंवा याला आपण डिसिजन डायग्राम पण म्हणतो. ठीक आहे. तर इथे मी 2 लाईन्स ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. एक लाईन फेअर कॉइनसाठी आणि दुसरी लाईन अनफेअर कॉइनसाठी. तर वरची लाईन आहे फेअर कॉइन आला तर काय आणि खालची लाईन आहे अनफेअर कॉइन आला तर काय. त्या अगोदर मला शोधायचं आहे फेअर आणि अनफेअर कॉइन येण्याची शक्यता काय. तर एकूण 5 फेअर कॉइन आहेत 8 पैकी. तर फेअर कॉइन येण्याची शक्यता काय आली इथे 5/8. तर आपण त्या लाईनवर लिहू समजायला थोडं सोपं होईल. आणि तसंच अनफेअर कॉइन येण्याची प्रोबॅबिलिटी किती 3 अनफेअर कॉइन्स 8 पैकी. तर प्रोबॅबिलिटी आली 3/8. मग आता आपल्याकडे इथे 2 केसेस झाले किंवा 2 ब्रांच. ह्याला आपण ब्रांच पण म्हणू. पहिला केस आहे जर माझा कॉइन फेअर आला तर फेअर जर कॉइन मी उचललो आणि टॉस केलो तर माझी प्रोबॅबिलिटी काय आहे 2 हेड येण्याची एकानंतर एक. तर मी असंही लिहू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ हेड अँड हेड गिवन. हे आपण अगोदरच्या क्लासमध्ये बघितलं होतं ही रेश. गिवन द कॉइन इज फेअर. ही पद्धत आहे लिहायची. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड गिवन फेअर. तर काय येणार आहे प्रोबॅबिलिटी ह्या केसमध्ये. फेअर कॉइनमध्ये एक हेड येण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.5. तर 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय 0.5 into 0.5 विच इज इक्वल टू 0.25 किंवा 25%. तर आता फेअर कॉइन बॅगमधून काढण्याची आणि हा कॉइन काढल्यानंतर 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी हे एकूण प्रोबॅबिलिटी किती आली. फेअर कॉइन काढण्याची प्रोबॅबिलिटी 5/8. फेअर कॉइन काढल्यानंतर 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी 0.25. तर दोघांची प्रोबॅबिलिटी काय 5/8 into 0.25. किंवा हा जो एक ब्रांच आहे जो वरचा ब्रांच आहे हे संपूर्ण ब्रांच ची प्रोबॅबिलिटी विल बी फर्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ फेअर कॉइन इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स ऑन अ फेअर कॉइन विच इज 5/8 into 0.25. आणखीन एकदा लक्षात घ्या आपण काय करतो इथे ही जे ब्रांच आहे वरची त्यामध्ये आपल्याला अगोदर फेअर कॉइन शोधायचं आहे आणि त्यानंतर 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय ते शोधायचं आहे. तर ह्याला मी असंही लिहू शकतो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ किंवा पी ऑफ फेअर कॉइन अँड 2 हेड्स. बरोबर. तर तसंच मी या खालच्या ब्रांचसाठी पण वापरणार आहे तोच फॉर्म्युला.
तर अनफेअर कॉईन येण्याची प्रोबॅबिलिटी काय 3/8 आणि अनफेअर कॉईन आल्यानंतर 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय P ऑफ हेड हेड गिवन कॉईन इज अनफेअर. तर ह्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी येईल 2 हेडची. एका हेडची प्रोबॅबिलिटी काय 0.6 60%. 60% म्हणजे 0.6. तर 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय 0.6 इंटू 0.6 इज इक्वल टू 0.36. ठीक आहे. तर हे 36% इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड्स when we know the coin is unfair. ठीक है. and 0.25 is the probability of 2 heads when the coin is fair. तर हे टोटल ब्रांचची प्रोबॅबिलिटी काय आता खालच्या अनफेअर कॉइन आला आणि अनफेअर कॉइन आल्यानंतर 2 हेड झाले. सो P ऑफ अनफेअर अँड P हेड अँड हेड विच इज इक्वल टू 3/8 इंटू probability of 2 heads, राईट. तर आता मी या दोघांची व्हॅल्यूज काढेन पर्सेंटेजमध्ये. पहिल्या वरच्या ब्रांचची प्रोबॅबिलिटी काय आली ह्या कॅल्क्युलेटरमध्ये जर मी बघितलो पर्सेंटेजमध्ये मला काढायचं असेल तर 5/8 इंटू 0.25 इज इक्वल टू 0.156. तर पर्सेंटेज काय 15%. 0.156 इज ऑल्सो इक्वल टू 15%. आणि दुसऱ्या केसमध्ये काय येईल 3/8 इंटू 0.36 इज इक्वल टू 0.135 किंवा 13%. आता मला शोधायची आहे ह्या कंप्लीट दोन्ही ब्रांचेसची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. माझा प्रश्न होता की मी एक कॉइन उचलणार बॅगमधून आणि 2 हेडची प्रोबॅबिलिटी काय हे शोधणार आहे. तर हे दोन्ही ब्रांचेस माझ्या कामाचे आहेत. तर माझी फायनल प्रोबॅबिलिटी येईल प्रोबॅबिलिटी ऑफ व्हॉट इज द पर्सेंट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग फेअर कॉइन अँड 2 हेड्स प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अनफेअर कॉइन अँड 2 हेड्स. आणि हे दोन्ही कंडिशन्स माझ्या कामाच्या आहेत. ठीक आहे. दोन्ही प्रोबॅबिलिटीज मी ॲड केलो तर माझी फायनल प्रोबॅबिलिटी मला भेटेल. तर हे ॲड जर केलं मी कॅल्क्युलेटरमध्ये तर किती येईल उत्तर 0.135 प्लस 0.156 2 इज इक्वल टू 0.29125. ठीक आहे. तर माझं फायनल आन्सर आलं 29% किंवा 29%. जर समजा बॅगमध्ये सगळेच कॉइन फेअर असते किंवा अनफेअर कॉइन नसता बॅगमध्ये तर प्रोबॅबिलिटी काय आली असती 2 हेडची. कुठलाही कॉइन काढा आणि दोनदा टॉस केला तर प्रोबॅबिलिटी हेडची 0.5 इंटू 0.5 विच इज 25%. इथे आपल्याला प्रोबॅबिलिटी येते 29%. तरी प्रोबॅबिलिटी वाढली कारण बॅगमध्ये असे 3 कॉइन्स आहेत ज्यांची प्रोबॅबिलिटी हेड येण्याची 50% पेक्षा जास्त आहे. तर त्या 3 कॉइन्समुळं माझी ओव्हरऑल प्रोबॅबिलिटी 2 हेड येण्याची वाढली 4% वाढली. सो इट इज डिपेंडेंट ऑन व्हॉट कॉइन आय चूज फेअर की अनफेअर.